तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकदम मोठा डाऊट आहे, तुम्हालाच नाही तर तुमच्या पालकांना पण, की आमच्या मुलाला जे ते कमी टक्के किंवा कमी पर्सेंटाईल त्याला पडली आहे सीईटी मध्ये आणि नीट मध्ये पण कमी स्कोर येतोय, तर त्याला बेस्ट कॉलेज भेटेल का? किंवा काही विद्यार्थीचा अशा असतात विद्यार्थी मित्रांनो की डायरेक्टली ड्रॉप घ्यायच्या गोष्टी करताय. तर प्लीज मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की अशी काही तुमच्या मनात जे ते डाऊट्स वगैरे अजून आणून घेऊ नका, कारण की विद्यार्थी मित्रांनो ही जस्ट तुमची स्टार्टिंग फेज आहे. ओके, आता कुठे जी ती काउन्सिलिंग प्रोसेस तुमची स्टार्ट झाली आणि तुम्हाला जर वाटत असेल की कमी टक्क्यावर कॉलेज वगैरे भेटत नाही किंवा एक पण ऑप्शन अवेलेबल राहत नाही, तर असं अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो. खूप जास्त ऑप्शन जे ते तुमच्याकडे अवेलेबल असतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर कोणता विद्यार्थी असेल त्याला जे ते 35 to 40च्या रेंजमध्ये पण पर्सेंटाईल असेल ना, तर त्याच्यासाठी पण कॉलेज अवेलेबल आहे. फक्त एवढं आहे की ती एकदम हाय एंड कॉलेज नाही, टियर 2 किंवा टियर 3 कॉलेजमध्ये ते येईल. ओके, तर एवढं काही जास्त फॅसिलिटी तुम्हाला बघायला भेटणार नाही. पण हा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ड्रॉप घ्यायपेक्षा एक ऑप्शन हवा असेल ना, तर त्यानुसार पण ते अवेलेबल असतात. तर तुम्ही बोलाल की दादा अशा कॉलेजेस आम्हाला कुठे भेटतील किंवा जे कुठे आम्ही रिसर्च करायचे अशा प्रकारच्या कॉलेजेसचा, तर कुठेच जायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फक्त एक पीडीएफ डाउनलोड करायची. ओके, ती पीडीएफ कुठे भेटेल आणि अशी फेक पीडीएफ अजिबात नाही. MSTCET ऑफिशियल वेबसाईट जी पण आहे ना, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. ओके, आणि मग त्यामधून जर तुम्ही डाउनलोड करा ती एक सिक्वेन्स वाईज मध्ये तुम्हाला नाही भेटणार. ओके, जर कोणत्या कॉलेजचा कट ऑफ कोणता राहील. ओके, पहिली कॉलेज तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती दिसेल, तर दुसरी डायरेक्ट सिंहगड कॉलेज दिसेल. ओके, आणि कोणती मुंबईची दिसेल, कोणती पुण्याची. तर असं नाही विद्यार्थी मित्रांनो, आम्ही एक जी पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायला लावतोय ना, तर ती आमची स्वतःनी बनवलेली पीडीएफ आहे. ओके, म्हणजे मी स्वतः आणि माझी टीमने मिळून एक पीडीएफ डिझाईन केली तुमच्यासाठी. खूप मेहनत लागली ती पीडीएफला डिझाईन करायला. बट हा, ती पीडीएफ जर तुम्ही डाउनलोड कराल तर 100% तुमचं काम इझी होणार आहे. त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला 99 पर्सेंटाईल पासून 1 पर्सेंटाईल पर्यंत कॉलेज भेटेल. ओके, म्हणजे ज्याला 1 पर्सेंटाईल आहे त्याला पण कॉलेज अवेलेबल असतात किंवा नसतात, हा खूप जास्त लोकांमध्ये प्रश्न असतो. ओके, डोक्यामध्ये की खरंच अवेलेबल होऊ शकता का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मागच्या व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यामध्ये पण मी तुम्हाला याचं एक्झाम्पल दिलंय. पण जर या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल या व्हिडिओवर किंवा आपल्या चॅनलवर, तर मी तुम्हाला सांगतो की 1 पर्सेंटाईलवर पण विद्यार्थी मित्रांनो कॉलेज अवेलेबल होती. ओके, मागच्या वर्षी 1 पर्सेंटाईलवर, त्याच्या मागच्या वर्षी पण होती. फक्त 1 पर्सेंटाईल ज्यांनी पण स्कोर केला होता ना, 1.52 समथिंग त्याचा कट ऑफ होता. तर ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. ओके, त्यामध्ये तुम्हाला 99% म्हणजे ICT बॉम्बे जी पण कॉलेज होती आणि 1% कॉलेज पण भेटेल. त्यामध्ये जितके पण तुमची पर्सेंटाईल असेल ना, म्हणजे 50 असतील, 60 असतील, 35 असतील, 45 असतील. ओके, किंवा 25 देखील असतील. कोणाकोणाला खूप जास्त कमी पर्सेंटाईल 15-16 पण असतात, तर त्यांच्यासाठी 0 चान्स असतात ऍडमिशन. तर असं नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण ती कॉलेज ऍटलीस्ट बघून तर घ्या. जर तुम्हाला वाटलं युट्यूबवर वगैरे तिचे रिव्ह्यू चेक करा किंवा कोणते सिनियर असतील त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या किंवा डायरेक्टली त्या कॉलेजला तुम्ही डेस्टिनेशनवर व्हिजिट करू शकता तुमच्या पर्टिक्युलर रिजनमध्ये जर ती कॉलेज अवेलेबल असेल तर. ओके, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली त्या पीडीएफची. लवकरात लवकर जा किंवा कमेंट सेक्शन ओपन करा, त्यामध्ये कॉलेज पीडीएफ लिंक 2025 अशी एक पीडीएफची लिंक तुम्हाला भेटेल. ओके, किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्यामध्ये पण मी सेंड करेल. जर तुम्ही ती लिंक ओपन कराल तर त्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं नाव, तुमचं ईमेल आयडी आणि विद्यार्थी मित्रांनो जी पण पेमेंट करायला लावत असेल तर ती एक पर्टिक्युलर एकदम स्मॉल अमाऊंटची पेमेंट, तर ती तुम्ही पेमेंट करा आणि तुमच्याकडे ती लिंक अवेलेबल होऊन जाईल. ओके, ही पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्ही सर्च करा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मुंबईमध्ये असाल, पुण्यामध्ये असाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, तर ह्या सर्व डिस्ट्रिक्टचे वेगवेगळे कॉलेजेस मी तुम्हाला डिझाईन करून दिले. कारण की ज्याला पण जर पर्टिक्युलर त्याचं टार्गेट नागपूरमध्ये असेल तर फक्त नागपूरवर क्लिक करा. त्यामध्ये सगळ्यात हायेस्ट नंबरची कॉलेज 1 नंबरवर असेल, मग थोडी लो लेवलची, त्याच्याहून लो 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 असे खाली पर्यंत जे कॉलेजेस अवेलेबल होतील. ओके, त्या पर्टिक्युलर कॉलेजचा कट ऑफ जर तुम्हाला मॅच होत असेल तर नक्की ते कॉलेज तुमच्या ऑप्शन फॉर्म लिस्टमध्ये टाका, किंवा मग नसेल होत तर मग त्या कॉलेजला ड्रॉप करून त्या दुसऱ्या सिटीची एखादी टार्गेट करा. तर ती पीडीएफ नक्की डाउनलोड करा. ओके, तर सर्व पर्सेंटाईलवर कॉलेजेस अवेलेबल असतात. तर अशा भ्रमात राहू नका की मला कमी पर्सेंटाईल तर माझं ऍडमिशन होणार नाही. फक्त ती पीडीएफ डाउनलोड करा. लिंक त्याची कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक पीडीएफ दिसते. ओके, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस दिसत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सफर विथ पियुष एज्युकेशन बी फार्मसी कॉलेज लिस्ट 2025 म्हणजे करंट इयर साठी सर्व A to Z कॉलेज या पीडीएफ मध्ये कव्हर आहे. कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटेल, कॉलेजचं नेम भेटेल, कॉलेजचा कोड भेटेल जो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे, आणि त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाईल भेटतील. ओके, आणि त्याच बाजूला जे कॉलेजचं जे तुम्हाला लोकेशन वगैरे भेटेल विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळ्यात मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट पीडीएफ. ही पीडीएफ जर तुमच्याकडे
राहिली तर तुम्हाला जे ते सर्व काही रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट इथेच भेटून जातील. ओके, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग वगैरे किंवा कॉलेज फाइंड आउट वगैरे सर्व काही तुम्हाला इथे कट ऑफ नुसार मी तुम्हाला PDF अरेंज करून दिली. ओके, सगळ्यात पहिले जर टॉप कॉलेज बघाल तुम्ही बी फार्मसीचं तर ICT मुंबई आहे माटुंगाचं, तर सेकंड नंबरला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, थर्ड नंबरला पुना कॉलेज ऑफ फार्मसी, फोर्थ नंबरला KM कुंदानी कॉलेज, त्याच्यानंतर श्री विले पार्ले केलवानी मंडल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही कॉलेजेस विथ कट ऑफ इथे बघायला भेटतील. ओके, सगळ्यात पहिलं कॉलेजचं कट ऑफ जे आहे 99.87 गेला होता, त्यानंतर 99.49 बॉम्बे कॉलेजचा गेला होता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुना कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 98.66 गेला होता. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही खाली जाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ कमी होताना दिसतील. ओके, जर तुम्ही सगळ्यात खालचं कॉलेज बघाल तर 1% पण कॉलेज अवेलेबल राहतं. म्हणून ज्यांना शंका असेल कुशंका असेल मनामध्ये की दादा आम्हाला कमी पर्सेंटाईल बी फार्मसीला ॲडमिशन भेटेल का, हो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भेटेल. ही PDF फक्त तुमच्या हाताशी राहू द्या. ओके, आणि इथे तुम्हाला जसं की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांना आपण येलोमध्ये हायलाईट केलं. ओके, जेणेकरून तुम्हाला जास्त अंकी माहिती पडेल. तर हे बघा टोटल जे ते 400हून जास्त म्हणजे 434 कॉलेजेस या PDF मध्ये ॲड आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही या PDFचा यूज करा. ओके, इथे तुम्हाला आपली काउन्सिलिंगची पण इन्फॉर्मेशन भेटून जाईल, त्यानंतर यूट्यूबची पण हायपर लिंक भेटून जाईल आणि सर्व काही रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या PDFला जर डाउनलोड करायची असेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर नक्कीच आम्ही तिथे ही PDF तुम्हाला शेअर करून देईल. फक्त टाका की पियुष भाई आय वॉन्ट युअर बी फार्मसी कॉलेज लिस्ट. अँड गाईज सेकंड मोस्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज आ पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल बी फार्मसीसाठी बरेचसे मुलं मी तर म्हणतो यार सगळ्यात जास्त काउन्सिलिंग जे ते आपल्या चॅनलवर बी फार्मसीची चालते. ओके, इंजिनिअरिंगपेक्षा बी फार्मसीची काउन्सिलिंग आपण जास्त करतो तरी ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बी फार्मसीमध्ये जे ते आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेजची लिस्ट देतो. ओके, कॉलचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, मेसेजचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24/7 जे ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे चालतात. ओके, अवेलेबल असतात तुमच्याकडे सगळे नंबर वगैरे अवेलेबल असतात. मीटिंग्स वगैरे आम्ही तुमच्या वेगवेगळे अरेंज करतो यूट्यूबवर, गुगल मीटवर, झूम मीटवर. ओके, आणि याची प्राइस तुम्ही जर विचार करत असाल की दादा इतके सगळे फीचर्स खूप जास्त फीचर म्हणजे प्राइस असेल तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त 499 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके, याची खरी प्राइस जी ते 1499 होती म्हणजे 1500 रुपये लगभग. पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट दरवर्षी फार्मसीची काउन्सिलिंग करतो. या वर्षाच्या मुलांसाठी थोडं आणखी जास्त जे स्पेशल बॅच आहे कारण की आपले जे 10,000 सबस्क्रायबर याच बॅचमध्ये कंप्लीट चालले आहेत. ओके, सो त्यासाठी मी हा डिस्काउंट जारी केलं. तर नक्कीच एनरोल करा आणि काउन्सिलिंगमध्ये आता एनरोल. त्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट जर तुम्हाला बघायचे असतील तर स्पेशल कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल, पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 हेल्प भेटेल, लाईव्ह सेशन भेटेल, अनलिमिटेड गायडन्स भेटेल, डॉक्युमेंटची गायडन्स भेटेल, कॅपराऊंडचा गायडन्स भेटेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचं गायडन्स भेटेल, पेड मटेरियल जे पण असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केले जातील, ते पण फक्त 499 रुपीजमध्ये. ओके, तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा की हाय पियुष भाई आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. बस आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच.